पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. खरं ही भीमा नदीच्या तीरी आलेले भक्त पुंडलिक, ह्या भक्त पुंडलिकाचा महिमा काय आहे किंवा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का म्हणजे विठ्ठल खरं तर पुंडलिकासाठी इथं आलेले आहेत. एकमेव भक्त असे की भगवंतानी भक्ताकडे धाव घेतलेले. काय त्यांची आख्यायिका आहे किंवा त्यांचं महात्म्य काय आहेत आपण जाणून घेत. आपल्या सोबत त्यांचे पुजारी आहेत. काय नाव काय आपलं? महेश संगीतराव. काय कथा काय किंवा आख्यायिका काय आहे ही? भक्त पुंडलिकाची आख्यायिका अशी आहे की भक्त पुंडलिक दंडकारण्यामध्ये आई वडिलांची सेवा करत होते. त्यावेळेस भगवान परमात्मा पांडुरंग रुक्मिणीच्या शोधार्थ दंडकारण्यात आले. दंडकारण्यात आल्यानंतर पुंडलिक भक्त आई वडिलांची सेवा करत असलेले त्यांनी पाहिले. भक्त पुंडलिकावरती प्रसन्न झाले. पुंडलिकाच्या दारी आले. पुंडलिकाला म्हणले मी आलोय. पण भक्त पुंडलिक भगवान परमात्म्याला म्हणाले देवा आलास माझ्या द्वारी, पण माझ्या आई वडिलांची सेवा सुरू आहे. मी ही वीट देतो, ह्या विटेवर उभार. भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यानंतर तुला काय वर मागायचं आहे ते माग म्हणल्यानंतर भक्त पुंडलिकाने वर काय मागितलं नाही. वर एवढाच मागितला की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत आलेल्या भाविक भक्तांचा, दीनदुबळ्यांचा, गोरगरिबांचा उद्धार कर, विटेवर उभार. एवढाच वर मागितला. पंढरीत आल्यानंतर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान, नंतर पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाच्या दर्शनाशिवाय पांडुरंगाच्या दर्शनाला महत्त्व नाही. अवघीचे संत भेटीत एक वेळा पुंडलिक दृष्टी देखील, नुसती दृष्टी जरी पाहिली तरी भक्तांचा उद्धार होतो, अशी या पुंडलिकाची आख्यायिका आहे. तर बघितलं आपण की हा संत मेळावा किंवा पालखी सोहळा जो येतो तो आळंदी असेल, दिवा असेल किंवा इतर संत येतात विठ्ठलाच्या भेटीला. पण एकमेव असा भक्त होता की त्याच्या भेटीसाठी स्वतः वैकुंठातून पंढरपूर चंद्रभागेच्या तीरावरती स्वतः विठ्ठल आलेले आहेत. म्हणून अगोदर भक्ताचं नाव घेतलं जातं आणि म्हणलं जातं बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगदीश डांगे, LS मराठी, पंढरपूर.